इथं 200 टोकन नाही, 1100 ते 1200 लोक आले तिथं आणि ते म्हणतायत की 900-800 लोक घरी परत जावा. सगळ्या लोकांना इथं तात्काळ ठेवत आहे. उन्हातान्हाचे लोक सगळे लहान मुलं, त्यांची छोटी छोटी मुलं घेऊन आले आहे. आम्ही आमचं कंपनीचं कामकाज सोडून इथं मुलांच्या भवितव्यासाठी इथं उपाय. सुट्टी असतानाही सोमवारी लोकांना कुपन दिले, काही लोकांना 200 लोकांना कुपन दिले. नंतर त्यांनी म्हटले की बा तारखा दिल्या, त्या तारखेला या. आज लोकांनी 15 तारीख दिली होती, 15 तारखेला लोक आले व्हेरिफिकेशनला, तरी साहेब लोक पळून जात आहे आणि एवढ्या लोकांची हिरमोड होते. प्रत्येकाचा जॉब आहे, कोणाचे बहिणी आई आहे, सगळे मुलं बाळं घेऊन उन्हात सर्व लोक उभे आहे. आकुर्डी येथील कैलासवासी फकीरबाई पानसरे उर्दू शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेदरम्यान आज मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे आणि स्पष्टतेच्या अभावामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली असून संतप्त पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार प्रवेशासाठी आलेल्या पालकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमावली सांगण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक बाबींवर चर्चा सुरू असतानाच कोणताही ठोस निर्णय किंवा माहिती न देता अधिकारी अचानक शाळा परिसरातून निघून गेले. भर उन्हात आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ताटकळत उभे असलेल्या पालकांना यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. आम्ही सकाळी 5 वाजतापासून माझी मैत्रीण आणि मी इथं आलेली आहे. इथं येऊन पण आता इथं अधिकारी येऊन परत गेले, पण ते काही याची दक्षता घेत नाही आहे. मग तुम्ही हे RTEचे फॉर्म काढलेत, मग याच्यावर तुम्ही काहीतरी कामकाज करा ना. सगळ्या लोकांना इथं तात्काळ ठेवत आहे. उन्हातान्हाचे लोक सगळे लहान मुलं, त्यांची छोटी छोटी मुलं घेऊन आले आहे. आम्ही आमचं कंपनीचं कामकाज सोडून इथं मुलांच्या भवितव्यासाठी इथं उपाय. कारण की आता जर तुम्ही 20 तारीख दिली आहे, मग आम्ही 20 तारखेच्या नंतर काय करायचं? आज 400-500 लोकांची लिस्ट घेतलेली आहे, तरी आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा आज 200 लोकांना देणार आहे, तर बाकीच्या लोकांनी परत काय हे करायचं त्याच्या बाबतीत? नाही की फक्त 200 टोकन देणार. इथं 200 टोकन नाही, 1100 ते 1200 लोक आले तिथं आणि ते म्हणतायत की 900-800 लोक घरी परत जावा. आम्ही फक्त 200 लोकांना टोकन देऊ आणि जे सोमवारी आले त्यांचंही सकाळी 10:30 वाजता बोलवलं. इथं 9 ते 8 वाजता अधिकारी आहेत का इथे? आता पळून गेले इथले अधिकारी येऊन पळून गेलेले. आतापर्यंत कुठलेही अधिकारी येऊन असं कोणी सांगितलं नाही की अधिकाऱ्यांनी जे येते ते सिक्युरिटी किंवा हे सांगत आहे, बाकी अधिकारी कोणीही बोललेलं नाही. 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती. शनिवार रविवार सुट्टी होती. सुट्टी असतानाही सोमवारी लोकांना कुपन दिले, काही लोकांना 200 लोकांना कुपन दिले. नंतर त्यांनी म्हटले की बा तारखा दिल्या, त्या तारखेला या. आज लोकांनी 15 तारीख दिली होती, 15 तारखेला लोक आले व्हेरिफिकेशनला, तरी साहेब लोक पळून जात आहे आणि एवढ्या लोकांची हिरमोड होते. प्रत्येकाचा जॉब आहे, कोणाचे बहिणी आई आहे, सगळे मुलं बाळं घेऊन उन्हात सर्व लोक उभे आहे. सकाळी आम्ही इथं फकीरबाई पानसरेच्या शाळेत आलतो. आम्हाला सोमवारी व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. सोमवारी आम्हाला त्यांनी टोकनही दिलं. सकाळी आम्ही 4 वाजल्यापासून इथं थांबलोय नंबरला लिस्टनुसार. आता 200 ते 250-300 पर्यंत लोक आले, पण ते जे अधिकारी व्हेरिफिकेशनला आलते ते येऊन लगेच पळून गेले. प्रशासनाला माझा एक क्वेश्चन आहे, जर तुमचं नियोजन शून्य आहे तर पालकांची ही हालत होत आहे, तर तुम्ही त्याबद्दल काही कठोर कारवाई करणार किंवा काहीतरी नियोजन करणार का? आज मित्रही सांगतो, सोमवारी यांनी जवळपास 750 कुपन वाटले आणि त्या दिवशी त्यांनी कमिटमेंट केली की 150 कुपन्सवाल्यांना आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही फॉर्म व्हेरिफिकेशन करणार. आज हे कितीतरी पालक हे स्वतःची सुट्टी टाकून वेगवेगळ्या कंपनीमध्ये तिकडे काम करतात. त्यांनी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली आज दुसरा दिवस आहे, सुट्ट्या टाकून आज इथे आले. आज काय म्हणतात 3 वाजता या. आज मला एक सांगा, 3 वाजता जर आले तर हे 6 वाजेपर्यंत किंवा 5:30 पर्यंत याचा टाईम राहतो. तेवढ्यापर्यंत 150 लोकांचं त्यांनी व्हेरिफिकेशन करतील का?